हलक्या हाताने खेळत आहेत. सॉफ्टनेस जमा पण गेलाय. पुश करो खुश रहो. शॉट्स करलेला सिंगल तिथे मिळाले. त्यांनाही माहिती आहे, ऋतिकलाही माहिती आहे. नितेश पाटील अष्टपैलू खेळाडू आहे, त्याचे षटक महत्वाचे आहे. 14 धावा ऑलरेडी आलेले आहेत. सिंगल डबल एक क्रिकेटची लाईफ लाईन आहे. जर्मन निळजे विरुद्ध राजन स्वरूपीने 45 की वडोली बी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. निदेश काही चेंडू आपण पाहतोय फायनलिंगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. विरुद्ध सागाव ओटीबलची मॅच आणि त्यानंतर जर्मन दातिवली विरुद्ध कुशल शिक्षा स्पोर्ट सापाड. इथे चेंडू कमरच्या दिशेने खेळायचं होतं. बराच वेळ हवेत आहे. डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. विरुद्ध धावा इथे मिळाले. चांगली बॅटिंग करत असताना ऋतिक रिव्हर्सच्या माध्यमातून फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. मात्र आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. इथे कव्हरच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक डीपमधनं वेगाने आले. त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. ऋतिकच्या बॅटमधनं आलाय. अजून एक चौकार. हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्टनेसचा वापर केलाय. विडावरनं केतन पाटील येथे एक सिंगल मिळाली. 2 चौकार आले होते बॅक टू बॅक. नवसंख्या 29 बॉलिंग मार्कवर. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर आले मात्र ते बनतील प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. नगरसेवक धावा झालेली 39. धावांचा ब्रेक प्रचंड पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात. राजन स्वरूप 11 वडोली बी संघ आपण पाहतोय. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. पाणी घेऊन ये लक्षात घ्या. हलक्या हाताने घेत आहे. शॉट सौरजनला थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. कल्पेशने फॉल दिलाय. रनआउटची संधी आहे. हर्षल येत आहे. समुद्र हर्षल बॅटच्या दिशेने आपण बोलूया. इथे फटका जबरदस्त आहे. गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. ऋतिकच्या बॅट मधून आलाय चौकार. हलक्या हाताने खेळत आहे. सॉफ्टनेसचा वापर केलाय. पुश करो खुश रहो एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. यस नो आणि अखेर एकच धाव मिळाली. ऋतिकने कॉल दिला होता. झाल्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नितेश विकेटच्या शोधात आहेत. विकेट मिळेल का? आणि स्वतः आता फॉलोथ्रूमध्ये आले. 2 धावा तिथे घेतल्या नाहीयेत. 2 धावा खरं तर घ्यायला हव्या होत्या हे ऋतिक सांगतायत. विकेट इथे मिळाले. 46 वरती पहिला धक्का. प्रांजल स्वरूप 11 वडोली बिल सकाला. पाण्याची मागणी मैदान करण्यात आलेली आहे. एक वेळ विजय राजच्या माध्यमातून एक्सू मधून सकित. एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. कॉमेंट्री बॉक्स सेंड करून पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. रनआउट भीमर आणि व्हाईट साठी लक्षात घ्या. मात्र 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू घ्यायचा. मित्र निल्सन मडवी सुद्धा येत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. इतके चांगले क्रिकेटर. 47 धावा झालेल्या आहेत. 12 बॉलचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. विकेट वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. शुभमला इथे बीट केले. वेस्टर्नच्या मागे मास्टर माइंड संतोष पाटील आहेत. मगाशीच उल्लेख केला केतन पाटील या टीमचा एक सकला गोलंदाज आहे. कालही या स्पर्धेत 40+ संघाचाही दरारा तुम्हाला पाहायला मिळाला. 70+ धावा पाहायला मिळाल्या. रेग्युलर फॉर्मॅट मध्ये सुद्धा बऱ्याचशा मॅचेस रंगतदार झाल्या. टर्न केला बॉलला मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. ऋतिकने सुरुवातीला थोडासा संयम दाखवला. आता थोडासा तो आक्रमक आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. कव्हरच्या वरून खेळतात मात्र क्षेत्ररक्षक टीम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा इथेही मिळतील. 2 धावसंख्या योग्य डिसिजन.
ऋतिकच्या समोरून हा बॉल गेलाय आणि तो फक्त त्या बॉलकडे पाहत राहिला. इधर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट अबाउट द विकेट. इथे चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षणाचा जजमेंट चांगला होता, झेल ड्रॉप. केतन काय करतील? ऋतिक सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवदान देताय तर धावा बनतील या मॅच मध्ये. मॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका मॅच. हेच तर तुम्हाला करायचंय क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे बॉलिंग चांगली आहे, बॅटिंग चांगली आहे, मात्र फिल्डिंग खराब आहे. फिल्डरला साथ द्यावी लागेल. थोडासा दबाव आहे क्षेत्ररक्षणावरती. 57 धावा, ऍक्शन रिप्ले, राईट अबाउट द विकेट. ऑप्शनच्या हाही चेंडू बाहेर होता आणि माहिती आहे केतनला, ऋतिकला एक्झॅक्टली कशा प्रकारे बॉलिंग करायची. विथ द मॅचेस मित्रांनो, प्रत्येक मॅच तुम्हाला लीग फॉर्मॅट मध्ये. चला 1 मिनिट बाकी आहे या बॉलसाठी. लक्षात घ्या केतन 57 धावा झाल्या, 35 वरती नाबाद आहेत ऋतिक. 40+ मध्ये आपण अर्धशतक पाहिलं कोमलचं, रिसिव्हली संघाचा. इथून या 17 मध्ये अजूनही 7 बॉल नाहीये. शेवटच्या ओव्हरमध्ये 4च बॉल आहेत आणि 28 क्रिकेटची मॅच. इथे चांगला चेंडू होता, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. मी मगाशी उल्लेख केला, केतन बॉलिंग चांगली करतायत, मात्र फिल्डर सोपे झेल सोडतात. रेग्युलरच्या मॅचेस होत असतात, मात्र विनीतने पहिल्याच बॉलवरती रननी गुल केली. सागाव ही मॅच 4 ओव्हरची असेल. कातिसुली संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉल. संतोषला माहिती आहे चेंडू ऑप्शनच्या बाहेर. 58 धावा झालेले आहेत. 253 विश्वचषक मध्ये सेफ वाटत नव्हत्या. ज्याप्रकारे इंग्लंड संघ खेळला, जर बुमराचे 4 षटक नसते तर कदाचित ती मॅच जिंकली असते. असं येणं पिंट्या भारतामध्ये हरवणं कठीण आहे. आता फायनल अहमदाबादला ते थोडंसं टेन्शन. एक सिंगल मिळाली, 59 वरती पोहोचते. 2023 विश्वचषकाची फायनल तिथेच झाली. ऑस्ट्रेलिया भारताने फायनल मॅच गमावली. 2026 T20ची फायनल सुद्धा तिथेच आहे. भरपूर मैदान होते, अहमदाबादच निवडले. स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल तिथे सुटलाय. बघा विजय संघ काय करतोय मॅच मध्ये. चेक करायचे का? बॉल तर आतमध्येच पडलाय, हे दिसतंय क्लिअर. चौकार आहे बघा, ऍक्शन रिप्ले बघा. चौकार आहे, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक केलंय. हेच ते चर्चा करत होते. बॉलिंग चांगली होती नीरज टीमची, मात्र फिल्डरने साथच दिली नाहीये कुठल्याच गोलंदाजाला. ऋतिकचा झेल तुम्ही ड्रॉप करताय. 63 धावा झाल्यात. 63 धावा मगाशी सागाव संघाने चेस केल्या होत्या. शेवटचा बॉल आहे आणि 28 चेंडूंची इनिंग आहे. लक्षात घ्या 63 झाल्या. 39 कुठल्या आहेत. हा बॉल उंच गेला आणि जाईल मिडविकेटच्या वरून. झेल सुटला आणि त्यानंतर आलाय षटकार. एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग, 45 धावांची नाबाद इनिंग इथे साकारली ऋतिकने. पहिला डाव इथे जरूर संपलाय आणि पहिल्या डावात धावसंख्या आपण पाहिलं 63 मध्ये 6 ऍड झाल्या. 69 आणि 2 रनची पेनल्टी म्हणजे 71. 71 धावा झालेल्या आहेत. विकेट 2 गेलेत, 71 झाले. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे जर्मन लेजेंड टीमला. मात्र 28 चेंडूंमध्ये त्या धावा चेस करायच्या आहेत. करूया आपण टॉस. जेव्हा मॅच सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा बाळू यांचा आवाज. मात्र नवालीचे कॅप्टन आणि सागावचे कॅप्टन. चला टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच. दीपक पाटील साहेबांच्या शुभासाहेब करणार टॉस.